तर नमस्कार मित्रांनो, आज आपण आहोत 13,006 या आपल्या ऊसाच्या रोप लागवडीवर. आज याला कंप्लीट 40 दिवस पूर्ण झालेले आहेत आणि याच्याबद्दल आपण आज सर्व माहिती पाहणार आहोत. या ऊसाची ग्रोथ कशी आहे, याला फुटवे फुटतात की नाही, 80-032 या ऊसाच्या पेक्षाही क्वालिटी कशी आहे या रोपांची. तर याला आज लावून 40 दिवस झालेले आहेत आणि आपण बघू शकता इथं फुटवे निघायला सुरू आहेत. याला आपण 3 ट्रॉली कुजलेलं शेणखत टाकून घेतलेला आहे. हा 1-2 ठिकाणी मी बघितली होती 13,007 ही लावलेली व्हरायटी. मला रिझल्ट छान वाटले म्हणून हा आपण बेण्यासाठी प्लॉट केलेला आहे. आपण बघू शकताय याला फुटवे कसे निघालेले आहेत. सध्या 40 दिवस झाले, त्याला फुटव्यासाठी जास्त काही केलेलं नाही, तरी पण 5-6 कुठं 7-8 असे फुटवे आहेत. आणि ऊसाला जास्त पाणी झाल्यामुळं ह्याला फुटवे जास्त झाले नाहीत. होय, ऊसाला पाणी जास्त झाल्यानंतर ही फुटवे जास्त होत नाहीत. आपण मोजून बघू किती फुटवे आहेत याला. 1 2 3 4 अजेटा कोंब आहे, 5 6 इथं 1 7 8 10 पर्यंत फुटवे आहेत कुठे कुठे. तर अशा प्रकारे हे चालू आहे. 40 दिवसामध्ये याला भरपूर जास्त काही केलेलं नाही, खत वगैरे. फक्त 3 ट्रॉली कुजलेले शेणखत याच्या सरीमध्ये टाकून घेतलं आहे. आपण बघू शकता हे शेणखत आहे टाकलेलं. आणि काल याला 10-26-26 एक पोतं आणि 1 युरिया एवढं काल टाकून घेतलं याला. याला फुटव्याच्यासाठी जास्त काही करायची गरज नाही, याला खूप फुटवा होतो. याला फुटव्यासाठी फक्त आम्ही 3 किलो 12-61-00 आणि 15 किलो युरिया हा ड्रीपमधून सोडलेला होता. तेवढ्यावरच याला इतके फुटवे निघालेले आहेत. बघू शकता आपण. हा लागवड केल्यापासून याला 8-10 दिवस जरा डीपीचा प्रॉब्लेम असल्यामुळे याला पाणी देता आलं नव्हतं, तरी पाण्यालाही तग धरणारी जात आहे असं आपल्याला दिसून येत आहे. एकही कोमारा म्हणजे लावलेलं रोप जळालं नव्हतं. बघू शकता आपण. ज्यांच्या शाडवट जमिनी आहेत, ज्यांच्या मुरमाड जमिनी आहेत, हलक्या प्रकारच्या जमिनीत ही चांगलं प्रकारचं जात आहे लावण्यासाठी. ही जमिनी खूप काही भारी नाही आहे. याला बघू शकता पाणी दिल्यापासून 1 ते 2 तासात लगेच वापसा कंडिशन तयार होते याच्यामध्ये. असं क्षेत आहे. एक मुरमाड जमीन म्हणलं तर हरकत नाही. बघू शकता. ह्याला आता एक फवारणी घ्यायची आहे, सागरिका 6BG आणि दारू, आणि आणखी थोडे फुटवे पाहिजे, त्यामुळे 12-61-100 ग्रॅम असं ह्याला एक फवारणी घ्यायची आहे. छान अशा प्रकारे फुटवे फुटलेले आहेत त्याला, आपण बघू शकता. ऊसात मुख्य आपल्याला प्रॉब्लेम येतो तो फुटव्याचा आणि वाढीचा. याची वाढीही खूप आहे आणि फुटवे पण सगळ्यात जास्त 13,007 या जातीला निघतात असं ऐकून होतो मी. लावले तेव्हा आपल्याला अनुभव आला आहे. बघू शकता आपण. आणि याची 86-032
पेक्षा ग्रोथ फास्ट आहे. 8632चं रोपी लावलेलं आहे याच्यासोबतच आपण. त्याची ग्रोथ एवढी नाही झालेली, त्याची ग्रोथ थोडी कमी आहे. काय त्या ऊसाला मुळात वाढच जास्त आहे असं वाटतं. बघू शकता आपण प्रत्येक ठिकाणी 5, 6, 7 कुठं 8 असे फुटवे झालेले आहेत. एकदम छान अशी ग्रोथ आहे. ह्याला जास्त खत वगैरे काही दिलेलं नाही आपण, फक्त युरिया आणि 10-26-26 एवढा डोस दिलेला आहे आत्तापर्यंत. याला आणखी एक 15 ते 20 दिवसानंतर फुटवे उंच झाल्यानंतर आपल्याला एक 24-24-0, एक पांढरे पोटॅशची बॅग आणि एक युरिया याला टाकून पंजी करून घ्यायची याच्यामधून आपल्याला एक 15 ते 20 दिवसानंतर, फुटवे थोडे उंच झाल्यानंतर, जेणेकरून फुटवे बुजू नये आणि याच्या बुडाला थोडी थोडी माती लावून घ्यायची आपल्याला. म्हणजे जे आपण टाकलेलं खत आहे ते माती आड होऊन जाईल. आता माती आड करणं कुदळीच्या साह्यानं किंवा त्या फावड्याच्या साह्यानं खांदून माती आड करणं हे काय सोपं नाही आहे. मजुराचा प्रॉब्लेम, बाकी सगळ्या गोष्टी आहेत. याच्यामुळं आपण ती सोपी पद्धत काढली. आणि ह्याला ड्रीपमधून आता खातं सुरू करायचे आहेत. 24-24-0 3 किलो, 10 किलो युरिया आणि पांढरं पोटॅश एक 5 किलो, 3 किलो, 4 किलो, 5 किलो, तर आपल्या हिशोबानं कसंही टाकलं तरी चालतं. आणि हे कंटिन्यूली 15 दिवसाला, 10 दिवसाला तुम्हाला, जेव्हा तुम्हाला असं फ्री होतील, नाहीतर ज्या टायमिंगला तुमच्या हिशोबानं टाकू शकता आपण. आता ज्या ठिकाणी इकडल्या खालच्या साईडला पाऊस पडला होता त्या टायमिंगला पाणी इकडं साचलं होतं, त्यामुळे तर फूट झालेली नाही. आपण बघू शकता हे झाड आहेत रोप ऊसाचं, याच्या बुडाला बघू शकता एखादा फुटवा आत्ता निघतोय. याच्यामुळं जास्त पाणी सोडू नये असं माझा तर अनुभव आहे. आता पावसानं वगैरे पाणी पडलेलं ठीक आहे, पण जास्त पाणी सोडल्यामुळेही आपल्या ऊसाला फुटत नाही. आता फुटव्यासाठी आणखी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत की फुटवा काढण्यासाठी काय करावं लागणार आहे. हा अशी एक मुगाची काकरी लावलेली आहे याच्यात. एखादी असं अंतर डिस्टन्स जास्त आहे याच्यामध्ये म्हणून लावली आहे. असं ऊसाच्या आतमध्ये आंतरपीक घेतल्यानंतर ऊसाची ग्रोथ फास्ट होत नाही, असा आपला अनुभव आहे. बघू शकता आपण. $20 MM ठिबक केलेलं आहे याला. लोकल कंपनीज ठिबक आहे, जैन वगैरे काही नाही. ह्याला शेणखत टाकून झालेत आता 15 दिवस. ह्याला फक्त एक भुईपाटानं पाणी देण्यात आलंय. बघू शकता ह्याला फूट निघायला सुरू झालेली आहे. भरपूर फूट निघाली याला. पण आता 5-7 फुटवे निघाल्यानंतर आणखी एक 20 दिवसानं ह्याची थोडी हाईट वाढल्यानंतर आणखी ह्याचा जेटा खोम काढून घेऊ. मग नंतर बघू शकतोय आपण. ओके, थँक्यू. भेटू पुढील ब्लॉगमध्ये.